नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. मी आज आहे नाशिकमध्ये, नाशिकच्या कुसुमाग्रज स्मारकात मी आलेलो आहे. आणि खरं म्हणजे कुसुमाग्रज स्मारक हे अगदी नाशिकचं व्यवच्छेदक असं वैशिष्ट्य आहे. अशा या वास्तूमध्ये मी आलो आहे. खरं तर 12 जानेवारी हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो. आणि अशावेळी कुसुमाग्रज स्मारकामध्ये येऊन तरुणाईशी गप्पा मारणं, तरुणाईला समजून घेणं हे फार महत्त्वाचं ठरणार आहे असं मला वाटतं. म्हणजे एकीकडे क्रांतीचा जय जयकार करणारा कुसुमाग्रज नावाचा कविवर्य, नाशिकला त्या कविवर्याचा कमालीचा अभिमान आहे आणि त्यामुळे इथे स्मारक उभारलं गेलं. त्या स्मारकाच्या निमित्तानं अनेक प्रयोग, अनेक उपक्रम राबवले जात असतात. आणि अशावेळी तरुणाईशी मला गप्पा मारायच्या आहे. त्याचं कारण असं आहे की नाव आपण घेतो कवींचं, कुसुमाग्रजांचं, पण त्यावेळी ही सगळी जी तरुण पिढी आहे ती मुळामध्ये वाचनाकडे, लेखनाच्या प्रक्रियेकडे, साहित्याकडे, या सगळ्या गोष्टींकडे कसं बघते हे खरं म्हणजे मला समजून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जर बघितलं, एक काळ असा होता की वाचनाशिवाय, पुस्तकांशिवाय, साहित्याशिवाय आणखी कुठली माध्यमच उपलब्ध नव्हती. त्यामुळे अशा कालखंडामध्ये केवळ साहित्य, केवळ वाचन हाच एकमेव मार्ग होता तुमच्या कक्षा रुंद करण्याचा. आता मात्र असं राहिलेलं नाही आहे. आता कक्षा रुंद करण्यासाठी एवढी माध्यमं आहेत, एवढी साधनं आहेत तरुणाईच्या हातामध्ये. सिनेमा आहे, नाटक आहे, इंटरनेट आहे, 100 माध्यमं आहेत. अशावेळी साहित्याचं, लेखनाचं, वाचनाचं नक्की प्रयोजन काय आहे त्यांच्या लेखी हे पण समजून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या निमित्तानं खरं म्हणजे इथं यायचं ठरलं, त्याला एक औचित्य आहे, त्याला एक कारण आहे. विनायक रानडे हे माझे जवळचे स्नेही आणि त्यांनी पुस्तकांच्या निमित्तानं जो उपक्रम सुरू केला आहे, पुस्तकं राज्यभर, देशभर, जगभर पोहोचवण्यासाठी त्यांनी काही प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्यामध्ये पुस्तकं वेगवेगळ्या भाषांमधली आहेत, मराठी, हिंदी, इंग्लिश आहेत. लहान मुलांसाठी, तरुणांसाठी, वृद्धांसाठी, सोसायट्यांसाठी, सगळ्यांसाठी त्यांनी काही एक वेगळी रचना केली आहे. आणि विनायक रानडेंचं हे काम जे आहे ते मागच्या वेळी मी जेव्हा स्मारकात सहज आलो होतो, गप्पा मारत होतो, तेव्हा मला ते समजावून सांगत होते की मी काय प्रयोग करतो आहे. वाचनाच्या अनुषंगानं वाचन संस्कृती सगळीकडे पोहोचली पाहिजे याच्या संदर्भामध्ये विनायक रानडेंचा हा प्रयोग महत्त्वाचा आहेच. पण तो प्रयोग समजून घेताना मला असं वाटलं की हे सगळं होत असताना याचा तरुणाईसाठी कितपत उपयोग होतो आहे किंवा तरुणाई कितपत वाचते आहे. पण दोन्ही बाजू दिसतात. म्हणजे तरुण वाचत नाहीत अशी चर्चा एकीकडे होत असते आणि त्याचवेळी तरुण उदंड वाचत आहेत, तरुण फार वेगळं लिहित आहेत, फार महत्त्वाचं लिहित आहेत, असंही आपण बघत असतो. त्यामुळे मला असं वाटलं की विनायक रानडेंचा जो प्रयोग आहे त्या प्रयोगाच्या अनुषंगानं खरंच तरुणाई वाचायला उत्सुक आहे का? तिला नक्की काय वाचायचं आहे? कुठल्या स्वरूपाचं साहित्य तरुणाईला वाचायचं आहे? ज्याप्रमाणे मगाशी उल्लेख झाला की सगळी माध्यमं उपलब्ध असतानासुद्धा वाचनाचं नक्की मोल काय आहे, साहित्याचं मोल काय आहे? आपण असं बघतो आहोत की गेल्या काही वर्षांमध्ये जागतिकीकरणानंतर ज्या प्रमाणामध्ये वेगवेगळी माध्यमं आली त्याच प्रमाणामध्ये लिहिणारे तरुणसुद्धा वाढले, त्यांची संख्या वाढली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या घरातली मुलं कधी लिहितच नव्हती त्या घरातली मुलं लिहू लागली, धीटपणे लिहू लागली. म्हणजे साधारणपणे पूर्वी असं मानलं जायचं की या प्रकारचं लेखन तुम्ही करायचं नाही किंवा या प्रकारचं लेखन करायचं. आता मात्र अगदी थेटपणे भिडणारं असं लेखन मुलं मुली करतायत. लैंगिकतेबद्दल अगदी धीटपणे बोलत आहेत. अलीकडचे सिनेमे आपण बघितले तर त्या सिनेमांचीसुद्धा भाषा बदलते आहे. मला असं वाटतं की ही तरुणांची भाषा जी आहे ती समजून घेतल्याशिवाय आपल्याला काही पुढं जाता येणार नाही. म्हणजे जरी या वर्तमाना कळेना आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही, अशी जी तरुणाई आहे त्या तरुणाईची भाषा नक्की कुठली आहे? अनेकदा होतं असं की तुम्ही 11वी 12वीतल्या एखाद्या मुलाला किंवा मुलीला वि. स. खांडेकर वाचा असं सांगाल तर वि. स. खांडेकरच काय, ती काहीच वाचणार नाही. याचा अर्थ वि. स. खांडेकरांविषयी अनादर किंवा हा मुद्दा नाही आहे. वि. स. खांडेकर हे थोर साहित्यिक होतेच. मुद्दा असा आहे की आता तरुणाईला तिची एक वेगळी भाषा आहे आणि ती भाषा अभिव्यक्त करणारी पुस्तकं, त्या प्रकारचं साहित्य हे जास्त खुणावतं असं दिसतं आहे. त्यामुळे आपण जर बघितलं, अगदी मराठीबद्दल आपण बघितलं, मराठीमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या कविता आल्या, ज्या कादंबऱ्या येत आहेत त्या अधिक आश्वासक आहेत, अधिक सकस आहेत. सिनेमा जर आपण बघितला तर मराठी सिनेमा हा कधी नव्हे एवढा आता कमालीचा प्रगल्भ झाला आहे. मग जो तरुण या सिनेमाला डोक्यावर घेतो, जो तरुण या नव्या साहित्याला डोक्यावर घेतो, तो प्रगल्भ नाही असं कसं म्हणायचं? पण मला असं वाटतं की ही गृहीतकं झाली, हे हायपोथेसिस झालं. असं कुठलाही हायपोथेसिस किंवा ज्याला अभ्युपगम वगैरे असा शब्द वापरला जातो त्यापेक्षासुद्धा थेटपणे तरुणाईशी बोललं पाहिजे. विनायक रानडे जो प्रयोग इथं करतायत साहित्याच्या किंवा पुस्तकांच्या प्रसारासाठी,
त्याच्या अनुषंगानं त्या प्रयोगाला तरुणाई कशी जोडली गेलेली आहे ते जरा बघावं. तरुणाईच्या सोबत काम करणारे नाशिकमधले पण काही लेखक, विचारवंत, अभ्यासक, कार्यकर्ते पण आत्ता माझ्यासोबत आहेत की जे तरुणाईला नक्की काय म्हणायचं आहे त्याच्या अनुषंगानं पण भाष्य करतील, बोलतील. या सगळ्यांशी गप्पा फार महत्त्वाच्या असणार आहेत आणि नाशिकमध्ये कुसुमाग्रज स्मारकामध्ये या गप्पा होणं याला पुन्हा आणखी महत्त्व आहे. त्यामुळे युवक दिनाचं औचित्य जरी असलं तरीसुद्धा हा एका दिवसापुरता किंवा एका आठवड्यापुरता असा कार्यक्रम नाही आहे. खरंच तरुणाईची भाषा समजून घेण्याचा, तरुणाईशी गप्पा मारण्याचा असा खरं म्हणजे हा प्रयत्न आहे. आणि या सगळ्याला वाचन संस्कृतीचा एक निश्चित पदर आहे. त्यामुळे अशा सविस्तरपणे या गप्पा होत राहतात. विनायक रानडे, खरं म्हणजे आता ह्या सगळ्या नव्या माध्यमांच्या गर्दीमध्ये लोक वाचत नाहीत अशी एक तक्रार कायम केली जाते आणि तरी तुम्ही सातत्यानं ज्या प्रकारचे प्रयोग करता आहात, मुळामध्ये त्या प्रयोगामध्ये तुमची पॅशन तर आहेच, प्रयोगशीलता आहे, पण त्याच्यामध्ये एक सूत्र पण आहे. ते जरा सूत्र समजावून सांगा की तुम्ही वाचन संस्कृतीच्या अनुषंगानं जे करता आहात ते नक्की काय आहे? तुमचा प्रश्न खूप चांगला आहे. माणसाने 3 प्रकारचं वाचन करावं असं मला वाटतं. पहिलं तर त्यांनी माणसं वाचावीत, दुसरं त्यांनी निसर्ग वाचावा. या 2 गोष्टींना पूरक म्हणून त्यांनी वाचन करावं. कारण आपण आहार घेतो तेव्हा एकाच पदार्थाने आपण शरीर संपूर्ण चांगलं ठेवतो असं नाही. तर त्यातला एक भाग जो आहे माणसं वाचणे हा घरातल्या संस्कारांनी येतो. निसर्ग वाचणे हा निसर्ग कोपला की आपल्याला कळतो की तो वाचायला पाहिजे होता. ती शिकवण निसर्गच देतो. आणि मग राहिला प्रश्न तिसरा, जर ती प्रगल्भता यायची असेल तर पुस्तकांच्या माध्यमातून विचार पोचले पाहिजेत. म्हणून आपण ग्रंथ तुमच्या दारी नावाचा एक उपक्रम गेल्या 6 वर्षापासून करतो आहे. ज्यांना वाचनालयापर्यंत येता येत नाही त्यांच्यापर्यंत पुस्तक पेट्यांच्याद्वारे पुस्तकं पोचली पाहिजेत. मुळात माझा विषय इतकाच आहे की उपलब्धता करून देणं हे आपलं काम आहे. ते योग्य आहे तर समाजाने ते घ्यावं आणि त्यांना मिळालं नाही म्हणून त्यांनी वाचलं नाही अशी वेळ येऊ नये म्हणून चालू केलेला उपक्रम. वाढदिवसाला प्रत्येकाने एका पुस्तकाचे पैसे कुसुमाग्रज प्रतिष्ठानला देणगी द्यावे, त्याच्यातनं ही पुस्तकं घेता येतील. असं सुरू केल्यापासून आजपर्यंत 1,75,00,000 रुपयाची पुस्तकं आत्ता आपण संपूर्ण भारतभर देतो आहे. आणि मराठी संस्कृती टिकायची असेल, मराठी भाषा टिकायची असेल तर मराठी वाचन टिकलं तर आपोआप विचार पण मराठीत येतील आणि बोलणं मराठीत होईल. हा एक साधा हेतू जो कुसुमाग्रजांच्या मनात होता तो करण्याचं काम आम्ही करतो आहे. मग हे करताना जसं ज्येष्ठांसाठी काही केलं आम्ही, तसंच लहान मुलांसाठी पण आम्ही करतो. 2री ते 8वी वयोगट तरुणांसाठी पण करतो. पण ज्यांना इच्छा आहे त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी त्यांना पुस्तकं उपलब्ध नाहीत असं त्यांनी म्हणायला नको. आम्ही असं नाही म्हणत की ते वाचनानेच सगळं व्हायला पाहिजे, पण वाचन हा त्यातला अजून एक चांगला महत्त्वाचा भाग आहे माणसाच्या जडणघडणीतला. तर हे वाचन हा महत्त्वाचा भाग आहे आणि हे विनायक रानडे जे म्हणतात ते फारच महत्त्वाचं आहे. कारण ज्याला वाचायची इच्छा आहे पण उपलब्धता नाही असं होता कामा नये. तुम्हाला कुठलंही माध्यम की जे माध्यम तुम्हाला समृद्ध करतं, कक्षा रुंदावतं, ते माध्यम तुम्हाला तुमच्या आवाक्यात असलं पाहिजे. त्यामुळे पुस्तकं उपलब्ध असली पाहिजेत, पुस्तकांचं महत्त्व कळलं पाहिजे आणि त्याच्या अनुषंगानं हा प्रयोग फार महत्त्वाचा आहे. तरुणांच्या संदर्भामध्ये पण हे प्रयोग होत आहेत, लहान मुलांच्या अनुषंगानं पण होत आहेत. मी तरुणांच्या अनुषंगानं मगापासून बोलतो आहे. असं वाटतं का की तरुण किंवा लहान मुलं किंवा पौगंडावस्थेतली मुलं मुली यांना वाचनाकडे आकृष्ट करणं हे सोपं आहे? सोपं नाही आहे, पण मुळात बालविभागाची जी आम्ही कन्सेप्ट सुरू केली, नाशिकमध्ये लहान मुलांना एकत्र आणण्याचं व्यासपीठ असं काहीच नव्हतं. त्याच्यामुळे लहान मुलांना आणि जास्तीत जास्त मुलं ही इंग्लिश मीडियमची आहेत, तर त्यांना थोडंफार मराठी वाचनाची सवय व्हावी या दृष्टीने ही पेटी सुरू केली. आणि फक्त वाचन न होता त्यांना ज्या काही विविध कला आहेत त्यांचा निदान साधारण अंदाज यावा या दृष्टीने आम्ही दर 1.5 महिन्याने जेव्हा बॅग रोटेशन घेतो तेव्हा वेगवेगळ्या फील्डमधल्या लोकांना बोलवतो गेस्ट म्हणून. आणि मग अगदी त्याच्यात कुकिंग असेल, त्याच्यानंतर मूर्तिकला झाली आहे, अशा वेगवेगळे त्यांना कला इंट्रोड्यूस करतो. तन्वी, मला सांगा की मुळामध्ये वाचनामुळे खरंच नक्की काय होतं? वाचनामुळे बेसिकली जे आपल्या आजूबाजूला घडत असतं त्यावरती आपण कसं नक्की रिॲक्ट करावं हे कळतं. आणि जर एखादी गोष्ट दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायची आहे तर शब्दमर्यादा माझ्याकडची वाढते. माझं शब्दभांडार जेव्हा वाढतं तेव्हा दुसऱ्याच्या मनापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मला थोडा सोपा होतो. आणि जे मला येतं ते माझ्या मुलांनाही जमावं असं मला वाटतं. आणि म्हणून आम्ही बालग्रंथालयासाठी ही सगळी चळवळ विनायकजींच्या सोबत करतो आहे. लहान मुलांच्यासाठी ह्या चळवळी सुरू आहेत, पण असा एक कायम आक्षेप व्यक्त केला जातो की तरुण वाचत नाहीत.
तरुण कोण बोलणार आहे? तरुण वाचत नाहीत असा जो आक्षेप नेहमी सांगितला जातो की तरुणांचं वाचन फार कमी आहे. तर हा मुळामध्ये आक्षेप तुम्हाला मान्य आहे का, की तरुण वाचत नाही, तरुण विचार करत नाहीत, हा आक्षेप मान्य आहे का? सर ॲक्च्युली तसं तुम्ही जे बोलला की तरुण वाचत नाही वगैरे, मी स्वतः या ग्रंथ तुमच्या दारी तरुणाई या सेक्शनचा मी सभासद आहे. मी जेव्हा ग्रामीण भागात गेलो, ग्रामीण भागात तरुणांना वाचण्याचा इतका आकस आहे, त्यांना वाचण्याची इतकी आवड आहे का, परंतु काही आर्थिक परिस्थिती म्हणावा किंवा आर्थिक कारणामुळे त्यांना ते ग्रंथ त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पण ग्रंथ तुमच्या दारी या योजनेने ते ग्रंथ त्यांच्यापर्यंत पोहोचवले आणि तरुणांचा इतका रिस्पॉन्स आम्हाला मिळतो आहे. नाशिक शहर परत ग्रामीण भागात तिकडे सुद्धा तरुणांचा आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे आणि खऱ्या अर्थानं तरुण देखील आता वाचायला लागले. आपण जी टीका करतो की तरुण वाचत नाही, तरुण बिघडला आहे, पण काही तरुण वर्ग असा पण अजून शिल्लक आहे, जवळपास 75% तो वाचतो आहे. पण काही त्याच्या शालेय कारणामुळे की बिझी शेड्यूलमुळे तो वाचू शकत नाही. ही एक शोकांतिका आहे. बरं, यांना काहीतरी बोलायचं. काय तुमचं नाव काय? माझं नाव प्रगती पगार. बोला. अभिजित आणि मी दोघं बरोबर काम करतो. तर ग्रामीण भागातला विषय त्यांनी सांगितला. तर माझं असं म्हणणं आहे की ग्रामीण भागातल्या जे मुलं आहेत ते तत्त्व तयार करण्यासाठी पुस्तक वाचनाची फार गरज असते असं आम्ही मानतो आणि त्यानुसार आम्ही त्यांना पुस्तकं जे सर आम्हाला देतात ते त्यांना प्रोव्हाइड करून देतो. अभिजित, मला सांगा, साधारणपणे कुठल्या स्वरूपाची पुस्तकं मुलं प्रामुख्याने वाचतात असं दिसतं? तसं जर बघितलं तर आता सध्या आमच्याकडे तरुणांची जी मागणी आहे ती जास्त करून आत्मचरित्र आहे, जसं की डॉक्टर अब्दुल कलाम, जयप्रकाश नारायण वगैरे या संदर्भातली. आणि त्याचप्रमाणे आता मध्यंतरी तर आम्हाला भरपूर मुलांनी सांगितलं की आपले नाशिकचे ऐश्वर्या पाटेकर आहे, त्यांची जू कादंबरी म्हणून आता प्रकाशित झाली, राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या कादंबरीकडे सुद्धा बहुतांश तरुणांचा कल आहे की ती आम्हाला वाचण्यासाठी उपलब्ध हवी, पण जास्त करून आत्मचरित्र जास्त वाचली जातात. प्रामुख्याने आत्मचरित्र वाचली जातात असं यांचं म्हणणं आहे की तरुण साधारणपणे काय स्वरूपाचं वाचन करतात. तुमचं काय म्हणणं आहे? आत्मचरित्र वाचतील असं म्हणजे हे नाही आहे की तुम्ही आत्मचरित्रच वाचता, तुम्ही कोणतं पण पुस्तक वाचा, त्याच्यातून ज्ञान तर हे मिळतंच. आणि आता इतक्या बिझी शेड्यूलमध्ये पुस्तक वाचणं म्हणजे अगदी इम्पॉसिबल सारखंच आहे. तरी काही असतात जे वाचतात, पण आता सोशल नेटवर्किंग साईट झालं, व्हॉट्सअप झालं, फेसबुक झालं, याच्यावर पण कधी कधी एखादा छोटा लेख येतो किंवा काही पण की जे आपल्या डेली लाईफमध्ये आपण यूज करू शकतो. तर असं जरुरी नाही की पुस्तक वाचलंच पाहिजे. वाचणं कंपल्सरी आहे, तुम्ही वाचा. पण एखादा नाही वाचू शकत तर तो व्हॉट्सअप, फेसबुक अशा विचारांनी म्हणजे त्या माध्यमातून सुद्धा तो वाचू शकतो. बरं, वाचण्याची सगळी माध्यमं आपल्याकडे आहेत. विनायक रानडे, मला पुन्हा एकदा जरा कारण तुमचा जो प्रयोग आहे ना, म्हणजे तुम्ही पेटीवाले बाबा आहात, जसे जसे डबेवाल्यांचा प्रयोग आहे तसा नाशिकच्या पेटीवाल्या बाबांचं व्यवस्थापन, मला असं वाटतं की ते व्यवस्थापन शिकायला हळूहळू आता व्यवस्थापन महाविद्यालयातली मुलं येतील. तुमचं नक्की हे पेटीचं व्यवस्थापन काय आहे? पेटीचं व्यवस्थापन अगदी साधं आहे. वाचनालयांमध्ये उपलब्ध पुस्तकं आणि वाचकांचं प्रमाण जर आत्ता बघितलं तर ते इतकं व्यस्त आहे की 2% वाचन होतं. 1,00,000 पुस्तकं ज्या ग्रंथालयात आहेत त्यापैकी साधारण 2,000 पुस्तकं लोकच फक्त पुस्तकं नेतात. मग हे प्रमाण कुठेतरी बदललं पाहिजे. म्हणजे युटिलिटी ज्याला आपण म्हणतो की ते लेखक लिहितो, प्रकाशक प्रसिद्ध करतो, पण वाचकांनी वाचलं नाही तर त्याचा काही उपयोग नाही ना. मग हे प्रमाण साधण्यासाठी आम्ही 100 पुस्तकांची एक पेटी तयार करतो आणि ती 35 जणांच्या ग्रुपला देतो. लॉजिक इज सो सिम्पल की पप्पू पास हो गया. म्हणजे त्याला 35 लोकांनी जर त्याला हात लावला आणि पुस्तकं वाचली तर 35% त्याला वाचन जर झालं तर ते खरं उपयुक्त आहे. कारण नंतर वाचनालयाचं संग्रहालय व्हायला वेळ लागणार नाही, कारण माध्यमं बदलत चालली, किंडलसारख्या अनेक गोष्टी आल्या. मग आम्ही अशा ग्रुपमध्ये दिलेली 100 पुस्तकांची पेटी, भावाभावांमध्ये, बहिणीमध्ये जसं वस्तू बदलतो तसं दर 4 महिन्यांनी एक पेटी दुसरीकडे, दुसरी तिसरीकडे आणि प्रत्येक पेटीतली पुस्तकं वेगळी, अशा पद्धतीने हा उपक्रम चालू केला. आणि तुम्ही म्हटलं तसं डबेवाल्यांसारखंच आहे. आम्ही हमाल जरी असलो तरी स्वयंपाक बनवणारा तो नसतो, खाणारा तो नसतो, पण तो नेऊन देण्याचं काम करतो. तसं लिहिणारा आमच्यापैकी कोणी नाही आहे. वाचणाऱ्याला चांगलं लिहिलेलं पुस्तक पोचलं पाहिजे ह्याच्यासाठी उभी केलेली यंत्रणा जी व्यावहारिक जगतामध्ये नक्कीच स्तुत्य आहे. कारण एकही रुपया न घेता आज 1,75,00,000ची पुस्तकं फिरवणारे असंख्य लोक माझ्याबरोबर जोडली गेली. आणि हे एकाच कारणाने झालं, कारण माणसामधला व्यवहार हा फक्त आर्थिक व्यवहार आता लोकांच्या लक्षात आहे, त्याच्या पलीकडचे असंख्य व्यवहार जे जुन्या काळापासून चालत आले, प्रेमाचे, नात्याचे, त्यागाचे, ते सांभाळण्याचं काम हे ग्रंथ तुमच्या दारी करतं. मला असं वाटतं पेटी नाही आहे, ती संवादिनी आहे. त्यामुळे या फारच छान. पेटी नाही, संवादिनी आहे. ते असं म्हणतात की मी तो हा माल भारवाही, पण ज्या धन्याचा हा माल आहे असे धनी पण काही असतात की जे पुस्तकं लिहित असतात. सुनील पाटील इथे आत्ता माझ्यासोबत आहेत.
आणि त्यांचं नुकतंच उकल आहे का इथे हां त्यांचं नुकतंच उकल हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच झालं नाशिकमध्ये. आणि या उकलचं वैशिष्ट्य असं आहे की डायरी स्वरूपातली अशी ही कादंबरी आहे. त्याला दिनदर्शिका कादंबरी असं पण म्हटलं गेलेलं आहे. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने उकलमध्ये तरुणाईशी संवाद करण्याचा किंवा तरुणाईची भाषा समजून घेण्याचा, तरुणाईला पकडण्याचा प्रयत्न सुनील पाटलांनी केला आहे. सुनील पाटलांचं दुसरं पुस्तक आहे पूर्वी तरुवाद पण त्यांनी लिहिलं होतं. बघा म्हणजे आता तरुणाईची बस पकडणं फार कठीण आहे असं आपण नेहमी म्हणत असतो, पण तरीही तुम्हीसुद्धा या वयामध्ये प्रयत्न करताय की 16-18 वर्षांच्या 19 वर्षांच्या मुलामुलींच्या मनात काय आहे ते समजून घ्यायचं. मुळामध्ये ही इच्छा निर्माण का झाली आणि तो सगळा प्रवास कसा होता? मुळात म्हणजे ज्यावेळेस हा सगळा तरुण वर्ग माझ्यासमोर दिसतो तर तो काही ठिकाणी कन्फ्युज्ड आहे, काही ठिकाणी मात्र तो अगदी वेगळ्या वाटेने चालणारही आहे. म्हणजे व्हॉट्सअप असो, फेसबुक असो, या सगळ्या सोशल मीडिया असतानाही तो चांगली प्रगती करतो आहे. म्हणजे याचा अर्थ त्याला त्याचा मार्ग नक्कीच सापडला आहे. हे ज्या पद्धतीने सोशल मीडियावर एक्सप्रेस होत आहेत तर ते एक्सप्रेशनसुद्धा वेगळ्या प्रकारचं आहे. म्हणजे आपण म्हणतो की तरुण वाचत नाही, मुळात हे तर खोटंच आहे. तरुण वाचतच नाही, तो लिहितोसुद्धा आहे. सोशल मीडियावरचे त्यांचे आर्टिकल्स असू द्या, नाट्यछटा असू द्या किंवा कुठल्याही एकांकिका असू द्या की डायरेक्टर्सही तेच आहेत, रायटर्सही तेच आहेत. म्हणजे याचा अर्थ जो छान वाचू शकतो तोच चांगलं लिहू शकतो, तर हे नक्कीच आहे. ह्या उकलमध्ये तेच लक्षात आलं की या 19-20 वर्षाची मुलं ज्या पद्धतीने कॉलेजमध्ये आणि कट्ट्यावर लाईफ जगत आहेत यांच्या मनात असंख्य असे प्रश्न आहेत. म्हणजे आपण जर त्यांचं मानसशास्त्र जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर त्यातून मला असं वाटलं की आपण यांचं मनाचा वेध घ्यायला काही हरकत नाही. आणि ज्यावेळेस मी एक तरुणाशी बोलत गेलो, प्रश्नावली तयार केली तर काही गोष्टी मला शॉकिंग होत्या. कारण की आपण फक्त एकीकडे म्हणतो की जग बदललं आहे, जग बदललं हे मान्य आहे, मग लेखकांनी का बदलू नये, फॉर्मॅट बदलावेत, लिखाण बदलावं, म्हणजे जेणेकरून असं काही असेल की जे ह्या तरुण पिढीला वाचण्यासारखं असेल. आणि म्हणूनच मग माझ्या डोक्यात आलं की आपण असं काहीतरी लिहावं की 19 वर्षाच्या मुलाने जर ठरवलं की आपण डायरी लिहिली तर आणि मनातले सगळे प्रश्न मांडले तर यातून पूर्ण त्याचा जो उलगडा आहे, म्हणजे त्याच्या डोक्यातला जो काही प्रश्नांचा धांडवडा आहे हा सगळा मलाही समजला आणि यातून मुलांनाही त्यातून काहीतरी उकल व्हावी हा मुख्य त्यामागचा हेतू होता. आणि खरं तर या तरुणांशी मी अशा पद्धतीने जोडला गेलो, मग मला लक्षात आलं की मुळात प्रॉब्लेम मुलं वाचत नाही हा नाहीच आहे किंवा भ्रष्टाचार हाही प्रॉब्लेम नाही आहे. मुळात प्रॉब्लेम असा आहे की या तरुणांशी बोललं जात नाही, तरुणांशी बोललं जात नाही, तरुणांना फक्त बोल लावला जातो. 19 वर्षांचा मगाशी तरुणाईचा उल्लेख केला आणि मला वाटतं ही साधारणपणे त्याच वयातली असेल. उकल तर तू वाचली असशील, पण उकलच सोड, एकूणच साधारणपणे हा जो मुद्दा आहे की तरुणाईशी बोललं जात नाही, तरुणाईला समजून घेतलं जात नाही असं वाटतं. हो, काही वेळेस तर वाटतं, पण शक्यतो आपले प्रश्न मांडतात मुलं आजकाल. म्हणजे मुलांना असं बोलायला शिकलेत मुलं, असे दडून नाही राहत. यांच्या काळातली, सरांच्या काळातली मुलं कसे आईवडिलांना घाबरायची, त्यांचे प्रश्न मांडायचे नाहीत, पण आजकालची मुलं बोलून दाखवतात किंवा आपले प्रश्न व्यक्त करतात. त्याच्यामुळे थोडंफार वाचण्याचा पण त्याच्यावरती आपल्याला फार फरक पडतो की आपण काय वाचतो आणि आपण जे वाचणार त्याच्याबद्दल आपल्याला आपल्या लाईफमध्ये पुढे आपल्याला जसे वाटचाल करायची आपण ती पण छान करू शकतो. आणि भरपूर असं तू कितवेला आहेस तू? मी आता SY BCom. मग तुला बॉयफ्रेंड आहे? नाही. समजा मला सांग की बॉयफ्रेंड असणं, त्याला प्रपोज करणं, नंतर मग त्याच्यासोबत फिरणं, हे सगळं जे आहे हे आता किती नॅचरल आहे? कारण आमच्या वेळी असं होतं की हे फार अपवादात्मक होतं. तुमच्याकडे आता हे किती नॅचरल आहे? हे फारच नॅचरल. जसं म्हणजे असं एखादी स्टाईल मारायची म्हटलं ना, तसं प्रत्येकाला बॉयफ्रेंड असणं किंवा गर्लफ्रेंड असणं हे एक स्टाईल म्हणून आत्ता लोकांना असं वाटतं. म्हणजे एक कॉलेजवाले, मी पण कॉलेज स्टुडंट आहे, तसं आमच्यामध्ये. तू कॉलेज स्टुडंट आहे, स्टायलिश पण आहे, मग ही स्टाईल मारत नाहीस का? नाही, म्हणजे मला तरी सध्या गरज नाही आहे. मला माझी सिंगल लाईफ मजा करायची आहे. बरं, पण तू सिंगलची मिंगल होशील तेव्हा होशील. मुद्दा असा आहे की समजा आता जसं की स्टाईल म्हणून बॉयफ्रेंड असलं पाहिजे किंवा बाईकवर मागे गर्लफ्रेंडनं बसलं पाहिजे, दिस इज स्टाईल. आता ही स्टाईल जर असेल तर मग बॉयफ्रेंड बदलणं, गर्लफ्रेंड बदलणं असं घडतं का? हो, बरेच, म्हणजे मी पाहिलं आहे बरेच मुलं मुली असं करतात, पण आता ते त्यांचा प्रश्न आहे, आपण पण असं सांगू नाही शकत. आपण जाहीरपणे सांगू शकत नाही, त्यामुळे तिला बरंच काही म्हणायचं आहे पण जाहीरपणे सांगू शकत नाही. एक बघा, म्हणजे असं म्हटलं जातं आणि माझ्या अगोदरच्या पिढीला फार आश्चर्य वाटतं की तिनं उल्लेख केला की बॉयफ्रेंड बदलतात, गर्लफ्रेंड बदलतात, ब्रेकअप होतं आणि ब्रेकअपची पार्टी होते, असं काहीतरी आम्ही ऐकलेलं आहे. म्हणजे आमच्या काळात आम्ही ब्रेकअप झाला की म्हणजे आत्महत्या करायची का वगैरे असं सगळं असायचं. आता ब्रेकअप झाल्यानंतर लोक पार्ट्या करतात. हे जे छान बदललं आहे, काय म्हणणं आहे?
सर ॲक्च्युली याचा मला फारसा अनुभव नाही, पण मला जे बोलायचं होतं तो मुद्दा वेगळा. जाहीरपणे कोणीच बोलत नाही यार, काय म्हणजे. आणि हे सांगतात भाषा बदलली, कुठे भाषा बदलली, बोलतच नाही येते. बोला बिंदास, तुमचं जाऊ द्या, तरुण पिढीवर नाही, मुळामध्ये या प्रश्नावर बोला की ही जी गंमत जमत मुलं करतात, तुम्ही करताय की नाही सोडून द्या. काय म्हणणं आहे? सर तो आजकालचा ट्रेंड झाला आहे असं मला वाटते, आणि ते केलंच पाहिजे, कारण की ते एक त्याच्याकडे मनोरंजनाचं साधन म्हणून जरी पाहिलं तरी काही हरकत नाही असं मला वाटतं. कारण की आजचा तरुण हा खूप कन्फ्यूज आहे, आणि मला वाटतं मी तरुणाविषयी बोलत होतो की आजचा तरुण नाही, कालचाही तरुण कन्फ्यूजच होता. तरुण हा कन्फ्यूज असतो, आणि बेसिकली प्रत्येक माणूसच कन्फ्यूज असतो, प्रत्येक वयामध्ये कन्फ्यूज असतो. त्यामुळे आपल्याला आता सगळं सापडलं आहे असं कुठल्याच वयातला माणूस म्हणू शकत नाही. एनिवेज, तुम्हाला जे बोलायचं ते बोला. मला सांगा की पुस्तकं जी आहेत ती कुठल्या स्वरूपाची पुस्तकं मुलं प्रामुख्याने वाचतायत? पुस्तकाने मस्तक सुधारतं, आणि जे मस्तक सुधारतं ते कधी कुणापुढे नतमस्तक होत नसतं असं मला वाटतं. आणि सर टाळ्यांचे वाक्य बोलतो हा एकदम. आणि सर असं म्हणतं की तुम्ही कोणत्या टाईपचे मुलं आजकाल जे पुस्तकं वाचतं, मला असं वाटतं की आजकाल मोटिवेशनल जे पुस्तकं आहेत त्यांच्यावर मुलांनी जास्तीत जास्त भर दिलेला आहे. आणि सर मला नाही वाटत की मला हा आरोप मान्य नाही की आजचा युवक पुस्तकं वाचत नाही असं. पण सर मला असं वाटतं की आजचा जो युवक आहे तो ऑलराऊंडर आहे, म्हणजे तो कोणत्या क्षेत्रात मागे नाही आहे. पण सर मला असं वाटतं 18 ते 25 हा जो वयोगट आहे, तर घरच्यांनी, मला असं वाटतं की तरुण कन्फ्यूज असतो ह्या वयोगटात, आणि मला असं वाटतं की घरच्यांनी थोडं मानसिक पाठबळ द्यायला पाहिजे. तरुण कन्फ्यूज्ड असतो वगैरे, आणि पुस्तकांच्या अनुषंगानं पुस्तकं वाचली जातात. हे सगळं जरी खरं असलं तरी मगाशी मी जो उल्लेख केला की यांच्या हातामध्ये वेगळी माध्यमं पण आहेत, आणि सिनेमांचा मी मगाशी उल्लेख केला. एक बघा, म्हणजे एकीकडे पुस्तकांच्या संदर्भामध्ये मुलं सांगतायत, आणि मी मुद्दाम सिनेमाबद्दल जरा विचारतोय की अलीकडच्या काळात कुठला सिनेमा तू बघितलास? आत्ता दंगल बघितला. मलाही सांग, आत्ता हिंदी असतील किंवा मराठी असतील, अलीकडे जरा सिनेमा बदलतोय असं काही वाटतंय का? हां, बदलतोय, पण एक विषय जो आहे सिनेमाचा आपण म्हटला की तो एन्व्हायरमेंटवर चेंज होत असतो. म्हणजे पहिले आपण स्वातंत्र्याच्या काळामध्ये बघितले तशा पद्धतीचे सिनेमे येत होते, लोकांमध्ये तसे उत्साह वाढत होता. आता जरा आपण म्हणजे तरुणाईचं बघितलं तर आपण जास्तीत जास्त त्यांना जास्त ढिंचॅकवाले किंवा काही लोकांना इन्स्पायरेबल अशा ढिंचॅक म्हणजे कसले? असं ढिंचॅक म्हणजे काहींना जस्ट एंटरटेनमेंट पाहिजे असतं काहीतरी, तशा पद्धती. आता त्याच्या स्वभावावर डिपेंड करतं, पण मोस्टली तरुणाई जी आहे इन्स्पायरेबल मूवीजला जास्त प्रेफरन्स देते सध्या. हे बघा, आता दंगल असेल किंवा चक दे असेल किंवा किंवा भाग मिल्खा भाग असेल, हे सगळे मोटिवेशनल सिनेमे आहेत. मराठीमध्ये सुद्धा सिनेमे आत्ता बऱ्यापैकी बदलत आहेत. अलीकडच्या काळातले जे मराठी सिनेमे येत आहेत त्याच्याकडे बघून काय वाटतं? त्याच्याकडे बघून असं वाटतं की सिनेमे चांगले आहेत, तो काही इश्यू नाही, बट त्याच्यामधून जे निघतं आहे ना ते काही प्रमाणात चुकीचं निघतं आहे. म्हणजे जी 15-16 वयोगटातली जी मुलं आहेत त्यांना म्हणजे मॅच्युरिटी अजूनपर्यंत पूर्ण आलेली नाही आहे, आणि ते त्यांच्या पद्धतीने अर्थ लावतात, ते चुकीचं होतं आहे. म्हणून जे पॅरेंट्स लोक आहेत त्यांचा जो आहे तो त्याचा विरोध होतो आहे. एक त्या सिनेमांना विरोध करायचा पॅरेंट्स लोकांचा तोच एक विषय आहे की 15-16च्या वयोगटातली मुलं ही त्याचा अर्थ त्यांच्या पद्धतीने लावतात, त्याच्यातून अर्थ खूप चांगला निघतो. आता नागराज मंजुळेंचा म्हटला तर जाती व्यवस्थेचा प्रश्न उचलला आहे तो खूप चांगला आहे, पण जी मुलं आहेत ती त्यातून वेगळा अर्थ काढतात, त्याच्यामुळे मग विरोध वाढतो. अच्छा, फारच तरुण गंभीर दिसतात नाशिकमधले, फारच गंभीरपणे बोलत आहेत. म्हणजे मलासुद्धा आता मला पण मी तरुण नाही असं वाटायला लागलं. म्हणजे काय हे काय चाललं आहे? माझं नाव अजित देशमुख, आणि मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो. पण मला हे मत मान्य नाही की आजची तरुण पिढी वाचन करत नाही वगैरे वगैरे. सध्या महाराष्ट्रामध्ये जवळ 10 लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात, आणि भारतातील आकडेवारी त्याच्या पुढे असेल. त्यामध्ये बँकिंग असेल वगैरे वगैरे स्पर्धा परीक्षांचा समावेश होतो. आणि स्पर्धा परीक्षा म्हणलं की वर्तमानपत्रे आले, त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांचे पुस्तकं आले, आणि त्यानिमित्त सर्वांचं वाचन त्यामध्ये प्रगल्भ आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मोटिवेशनल सिनेमे हे नेहमी स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी बघत असतात. आणि तुम्ही रानडे सर ज्या पद्धतीनं बोलले की निसर्ग वाचला पाहिजे किंवा माणसे वाचले पाहिजे, त्या दृष्टिकोनातून सुद्धा अनुभवातून माणूस घडत असतो. आणि त्या पद्धतीने मी सुद्धा आजपर्यंत लोकमान्य टिळक बघितलेला आहे, भाग मिल्खा भाग बघितलेला आहे, आणि मेरी कोम असेल, दंगल असेल. माझ्या मते स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी नेहमी हे शोधत असतात की ज्यामधून मोटिवेशनल काहीतरी काय मिळेल. स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी म्हणजे काय जन्मालाच वेगळे येतात का? नाही, त्याबद्दल नाही. त्यांचं एम तर नंतर ठरतं. काही कदाचित ग्रॅज्युएशनला सुरुवात करतात किंवा काही PGला सुरुवात करतात.
परंतु त्यांच्यामध्ये एक वाचनामधून एक नवीन उर्मी तयार होते की आपण या अँगलने गेलं पाहिजे. ही सगळी चर्चा फार महत्त्वाची आहे. आता एक नक्की झालं आहे, म्हणजे आता मला गेल्यानंतर सुविचार संग्रह नावाचं एक पुस्तक प्रकाशित करावं लागणार आहे. ही जी काही विचारमौक्तिकं सगळी मुलं उधळत आहेत, त्यामुळे एक असं दिसतं आहे की साधारणपणे मुलं जे जगत आहेत त्यापेक्षा वेगळं बोलत आहेत. किंबहुना बोलण्याची ही भाषा आहे असं त्यांना कुणीतरी सांगितलेलं आहे. सहजपणे जे वाटतं, जे जगतात तसं मुलं बोलत नाहीत. त्याच्यापेक्षा खरं म्हणजे म्हणूनच जो सुनील पाटलांनी प्रयत्न केला, जे वेगवेगळे लेखक, कादंबरीकार, चित्रपट दिग्दर्शक प्रयत्न करत असतात की त्यांना जे प्रत्यक्ष म्हणायचे, आपल्याकडे आपली अडचण अशी आपल्या समाजाची की आपण सगळे दांभिक असतो, त्यामुळे कॅमेऱ्यासमोर असं नसतं बोलायचं, असं आपण खाजगीत बोलू. त्यांना मी सांगतोय मगापासून की अरे कट्ट्यावर बोलतात तसं बोला रे, पण तरी ते कॅमेरा पुढे दिसला की ते असंच भलतं सलतं सुविचार बोलणार आणि नंतर कट्ट्यावर गेल्यावर मात्र ज्या भाषेत बोलतील ना ती खरी त्यांची भाषा असेल. एनिवेज आपण बघूया कट्ट्यावरच्या भाषेत ते व्यक्त होत आहेत का. आता मी ब्रेक घेणार आहे. ब्रेकनंतर पुन्हा हा कट्टा सुरू होईल आणि अपेक्षा अशी आहे की पुढच्या भागामध्ये तरी सुविचार कमी आणि गप्पा जरा जास्त होतील. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे नाशिकमध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठान स्मारक. तिथं मी त्या हिरवळीवर सगळ्या तरुणाईशी गप्पा मारतो आहे. तरुणाई, त्यांचं वाचन, विनायक रानडे माझ्यासोबत आहेत, त्याच्यामुळे त्यांचे वाचन संस्कृतीचे, पुस्तक पेटीचे प्रयोग त्याच्याबद्दल बोलतो आहे. आणि मुळामध्ये तरुण मुलं मुली काय प्रकारे विचार करत आहेत, काय त्यांची भूमिका आहे, जगण्याबद्दल काय मांडणी करत आहेत वगैरे, असं सगळ्या गप्पा सुरू आहेत. मगाशी काही मुलांनी सांगितलं की तरुणांना तुम्ही अंडर एस्टिमेट करू नका. प्रत्यक्षामध्ये तरुण वाचतात, विचार करतात. पण मी जे म्हणालो की तरुणाईची भाषा समजणं, ती पकडणं ही फार कठीण गोष्ट आहे. म्हणजे आत्ताचे जे सिनेमे आहेत त्या सिनेमाची जी भाषा आहे ती भाषासुद्धा ही खास तरुणाईची भाषा आहे आणि ती त्यांना बरोबर कळते, आवडते, कारण ती त्यांच्या कट्ट्यावरची, त्यांच्या जगण्यातली भाषा आहे. कट्ट्यावरच्या भाषेचा उल्लेख मगाशी मी करत होतो. खरंच मला उत्सुकता आहे की नक्की कट्ट्यांवर तुमच्या काय चालतं काय? कट्ट्यावर म्हणायला गेलं तर सगळ्यात पहिले मुलं मुली सोबतच असतात. सगळे सेटिंग लावायचे कामं, मुलींकडे मुलं बघणार, मुलं मुलींकडे, सगळं असं एकमेकांकडे बघायचं. मुली चालली असेल तरी हॉट पीस आहे यार असं ओरडणं खूप चालतं. म्हणजे खूप मजा येते. पण काही वेळेस वाटतं की असं नको व्हायला ना, म्हणजे आपलं एज काय ना, आपण काय करतो असं बऱ्याच वेळेस खटकतं हे वागणं जाऊ दे, हे बोलणं खटकलं. या वयात दुसरं काय करणार? पण सांगितलं त्या पद्धतीने नक्कीच घडतं, पण सगळ्याच कट्ट्यांवर असं घडतं असं मला बिलकुल वाटत नाही. म्हणजे मी माझ्या पर्सनल बोलतो की आमचा जेव्हा कट्टा तयार होतो तो पूर्णपणे एकदम म्हणजे असा राजकारणावर विचार होतो. वेगवेगळ्या साहित्य असो, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही नक्की बोलतो त्याबद्दल. राजकारणात आता शिवस्मारकाचा विषय जर घेतला तर मला असं वाटतं की हा शिवस्मारक असो, आंबेडकर स्मारक असो, आता ओबीसींसाठी नवीन मंत्रालयाची जो विशिष्ट घोषणा आहे याबद्दल मी फक्त आमच्या तरुणांच्याबद्दल मत मांडतो की हा जो एक स्टंट म्हणा अथवा नका म्हणू, पण जाती व्यवस्था बळकट करण्याचा खूप मोठा प्रयत्न आहे. आणि तरुण सजग आहे. फक्त तो तरुण जे बोलायला घाबरतो आहे ना ते फार खऱ्या अर्थानं चुकीचं आहे. बोललं पाहिजे आणि प्रत्येकाच्या मनात ही गोष्ट आहे. आणि या पद्धतीने जे बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडचं जे बोलले तो मला असं वाटतं खरोखर एक ट्रेड चालू झाला आहे. आणि खऱ्या अर्थानं अक्षरं वाचण्यासाठी तरुण कमी पडतो आहे असं मला बिलकुल नाही वाटत. तो माणूस वाचण्यासाठी कमी पडतो आहे म्हणून बॉयफ्रेंड बदलणं, गर्लफ्रेंड बदलणं असं हे घडतं आहे. कट्ट्यावर मुळामध्ये ज्या प्रकारच्या गप्पा, एक चांगला भाग असा आहे, ती मगाशी सांगत होती की त्याच्यामध्ये सुद्धा मुलगा किंवा मुलगी, स्त्री किंवा पुरुष याच्यामध्ये कोणालाही दुय्यमत्व अशा प्रकारची भूमिका नाही आहे. दोघंही एकमेकांशी त्याच पद्धतीने बोलतात. हे फार महत्त्वाचं आहे. आणि या वयामध्ये प्रेम करणं, या वयामध्ये एकमेकांना प्रपोज करणं, नाही करणार तर मग कधी करणार, त्यामुळे हे स्वाभाविकच आहे. पण ते करत असतानाच जसं आत्ता यानं उल्लेख केला की मुलं राजकारणाबद्दल पण विचार करतात, बाकी करत असतातच नाही. आता याचा काही त्यात काही हेच नाही, आक्षेपच नाही त्याच्याबद्दल. ते असणारच आहे, ते व्हायलाच पाहिजे
पाहिजे. आपण इव्हन आत्ता असंही बघतो आहोत की राजकारणाबद्दल एकूण तरुणाई जास्त सजग होत चाललेली आहे. किंबहुना राजकीय पर्यायांबद्दल किंवा परिवर्तनाबद्दल सुद्धा मुलं फार काही वेगळे प्रयोग करतायत. तुला काही बोलायचं आहे? हो, तुम्ही कट्ट्यावरचा एक विषय घेतला. तर कट्ट्यावरती जसं तुम्ही म्हटलं की स्त्री पुरुष समानता, तर माझे सर्व मित्रच आहेत, मैत्रिणी माझ्या नाही आहेत एवढ्या. पण आम्ही एकत्र बसला असताना असं कधी वाटत नाही की आपण मुलांमध्ये बसलो किंवा मी एकटीच मुलगी आहे. कारण ए भावड्या इकडे ये रे असं म्हणण्यापासून ए भिडू चल ना वडापाव आपण मिळून खाऊ किंवा वाटून खाऊ, एक कटिंग चाय 2 जणं मिळून पितात. तर हेही आमच्यात चाललेलं असतं. जसं चर्चासत्र म्हटला तो की राजकारणावर वगैरे वगैरे पूर्ण दिवस आम्ही सगळे एकत्र असतो. तेव्हा काही वेळेस असं होतं चर्चासत्रही होतात, काही वेळेस असं होतं की डू ऑर डेअर गेम खेळायचा. तर इथून पुढे जेवढ्या मुली भेटतील ना त्यांचं ताई म्हणून पाय पडून यायचा आणि मगच आमच्याशी बोलायचं, हेही आम्ही स्टंट ठेवत असतो. त्याचप्रमाणे वेगवेगळे गेम्स आहे. आत्ताच मागे आमचा प्रोफेशनल डे झाला, तर त्या दिवशी अगदी भिकारी बनून येण्यापासून सर्व स्टंट आम्ही केले. तर तिथे असं मला कधी वाटलं नाही की मुलगा मुलगी फरक आहे किंवा मुलांमध्ये मुलींनी राहू नये, कारण आजकाल समाज इतका बदलतोय. तर त्या अनुषंगाने मला असं वाटतं की आजकाल वाचनाने म्हणा किंवा विचारांनी म्हणा आपण अजून प्रगल्भ होतो. खरं हे चांगलं आहे की एकूण ह्या कट्ट्यावरचं जे वातावरण आहे ते या अंगाने बदलतं आहे. काय तुला काही बोलायचं आहे? हो, कॉलेजच्या गट्ट्यावर तर खूपच मज्जा येते. म्हणजे सगळे एकत्रच बसलेले असतात, मित्रमैत्रिणी वगैरे. टीचर्स लोकांची गाणी जरा जास्तच चालतात. बॉयफ्रेंड वगैरे तर असतातच, ब्रेकअप पॅचअपचे वगैरे वगैरे. तर मला असं म्हणायचं आहे की वाचन हेच नाही तर आजकाल इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सॲप ह्याच्यावरनं आपल्याला नॉलेज तर मिळतंच, पण आपण एकमेकांशी कनेक्टेड पण आहे. पण वाचन हाच एक पर्याय असू शकतो हे नाही मला मान्य. आपण वेगवेगळ्या प्रगती करतो आहे, टेक्नॉलॉजी बदलत चालली आहे, त्यामुळे आपण बॉयफ्रेंड मिळवणं, गर्लफ्रेंड मिळवणं हे तर फार महत्त्वाचे उद्योग आपले असतातच. त्याच्यामध्ये व्हॉट्सॲपचा किती उपयोग होतो? व्हॉट्सॲप फक्त चॅटिंगसाठीच नाही, पण इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी. इन्फॉर्मेशनबद्दल आपण बोलू नंतर. व्हॉट्सॲपचे प्रयोग याच्यावर आपण वेगळा कार्यक्रम करू. आत्ता मी असं म्हणतोय की फक्त बॉयफ्रेंड मिळवण्यामध्ये व्हॉट्सॲपचा किती उपयोग होतो? खूप उपयोग होतो, कारण त्याच्यासाठीच तर व्हॉट्सअप आहे. व्हॉट्सअप आणि फेसबुकचा मेन म्हणजे तरुणाई ती त्याच्यासाठीच वापर करते. बॉयफ्रेंडशी चॅटिंग, त्यांना फोटो सेंड करणारे, आज मी हा सेल्फी क्लिक केला, आज मी तो सेल्फी क्लिक केला, आज मी हे खात होते, आज मी ते खात होते, आपण चल आपला फोटो कोलाज वगैरे करू, हेच सगळं चालतं आजकाल व्हॉट्सअपवर. व्हॉट्सॲपमध्ये मुळामध्ये ज्याप्रमाणे बॉयफ्रेंड मिळतो त्याचप्रमाणे ब्रेकअपची पण वेळ व्हॉट्सॲपच्या वापरानंच येते अनेकदा. असं होतं का? हो, बरेचदा तो लास्ट सीन जो ऑप्शन असतो त्याच्यावरनं खूप खूप चेकिंग होत असतं मोबाईलमध्ये. तरी नशीब लोक असं म्हणतात की आता व्हॉट्सॲपवर नवीन एक येणार आहे, त्याच्यामध्ये लास्ट सीन विथ असं पण येणार आहे. तसं आलं तर मग काही खरं नाही आहे. काही खरंच नाही मुलांचं, कारण मुली खूप लक्ष ठेवतात आणि आजकालचे मुलंसुद्धा खूप लक्ष ठेवतात त्या गोष्टींवरती. आणि तुम्ही म्हणालात की कट्ट्यावरती कसे मुलं गप्पा मारतात, ते अक्षरशः बोल्ड रीतीने आजकालचे मुलं मुली गप्पा मारतात. त्याच्यामध्ये टीचर्सचे टवाळके असतात, परत शिव्या असतात वेगवेगळ्या. आणि आजकाल खूप असं ट्रेंड चालू आहे की वेगवेगळ्या शिव्या वापरून मुलं बोलतात वगैरे, हे आजकाल खूप चालू आहे ग्रुपमध्ये. मलाही सांगा की हे सगळं जरी होत असलं तरी एकीकडे हा म्हणजे स्त्री पुरुष समतेबद्दल आपण बोलतो आहे किंवा बेसिकली त्यामध्ये काही फरक जेंडर किंवा काय असं मानलं जात नाही, इतके मित्रमैत्रिणी एकत्र असतात. पण तरीसुद्धा एक गंभीर मुद्दा असा आहे की तरीसुद्धा आपण बघतो की अलीकडे मुली असुरक्षित आहेत, मुलींवरच्या नको ते प्रकार घडत आहेत. हे एकाच वेळी ज्याप्रमाणे तिनं मगाशी उल्लेख केला की आम्हाला असं वाटतच नाही की मुलगा मुलगी काय, आम्ही सगळे एकत्र मित्र असतो. आणि त्याचवेळी मुलींवरचे अत्याचार, मुली असुरक्षित होणं, हे दोन्ही जे एकाच वेळी घडतं आहे, काय वाटतं तुला? तो ज्याचा त्याचा विचारसरणीचा प्रश्न असतो. आता आम्ही पण मुलांमध्ये राहतो, पण आपण आपला त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांचं असं वाटतं का की एकूण मुलांनी किंवा पुरुषांनी जरा दृष्टिकोन बदलला पाहिजे, असं काही वाटतं का? हो, बदलायची गरज आहे. हो, नक्कीच बदलायला हवा, कारण आम्ही मुली पण मुलांमध्ये राहतो आणि दोघं आजकाल सेम लेवलला आहेत. आणि तुम्ही जर शिक्षणात बघितलं तर मुलांपेक्षा जास्त हुशार आहेत असं पण बघू शकतो. पण मला असं पण कुठे वाटतं की मुलं आमच्यासोबत एवढं राहून पण समोर एखादी मुलगी चालली असेल तर तिला म्हणतात की वाव किती छान दिसतेत, किंवा असं एखादं वेगळं कमेंट. पण मी असं ऐकलं की मुलांना पण मुली अशा कॉमेंट्स करतात. हो, ऑफकोर्स, कारण मुलं जेवढे बोल्ड आहेत तेवढ्या मुलीसुद्धा बोल्ड आहेत आणि हे आम्ही अनुभवतोच नेहमी. मुलांना तुम्ही कशा कमेंट्स करता? एखादी कमेंट? सर खूप बोल्ड होईल.
सर मी मुलांकडे बघून शिट्ट्या वाजवते. अरे आता शिट्टी वाजून दाखवा आता, एक सेकंद. हां हां नाही म्हणजे मी शिट्टी वाजवते त्यांना, म्हणजे नावं घेते. नाही तुला शिट्टी वाजवता येते ना, मग वाजव. चल. ती अशी वाली आहे. तशीच वाजवायची. म्हणजे ते जस्ट फन साठी. नाही जर फुटली नाही तर फुटेल. चल. क्या बात है. वा 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 वा. हे म्हणजे हे काही खरं नाही. आता माझ्या शिट्ट्या वाजलेल्या आहेत. बरं, काय तुम्हाला बोलायचं आहे का? एक पालक म्हणून मी असं बोलू इच्छिते. मी पण एक टीनेज मुलीची आई आहे आणि आम्ही ज्या प्रकारे आमच्या पिढीमध्ये व्हॉट्सअप फेसबुक हे काही नव्हतं, हे आत्ता आम्ही अनुभवतोय आणि शिकतोय असं म्हटलं पाहिजे. आणि तीच पिढी आम्हाला शिकवते. म्हणजे माझी मुलगी 7वीला आहे, तीच मला शिकवते, आई असं नाही, असं करायचं असतं. आज त्या मुली आमच्या पंखाखाली आहे, उद्या त्या बाहेर जाणार आहेत. आणि आम्ही ज्या प्रकारे कट्टा एन्जॉय केला, आता कट्ट्याचाच विषय चालू आहे, तर आम्ही पण खूप एन्जॉय केला कट्टा. तर आणि सिनेमाबद्दलही आपले विषय चालू आहे. काही आक्षेपार्ह सिनेमे येतात, परंतु असा त्याचा अर्थ नाही की आपल्या मुलांना आपण ते दाखवू नये. ते दाखवावं, पण त्याच्यावर बसून घरामध्ये संवाद घडला पाहिजे. घरामध्ये त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. म्हणजे त्यांच्या लक्षात येईल हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. लव्ह मॅरेज करणं वाईट नाही, पण 9वीत करणं हे निश्चितच चुकीचं आहे. तर हे आई वडील आणि मुलांचं नातं ज्यावेळी एकदम प्रगल्भ असेल, संवाद त्यातून घडेल, तेव्हाच हे होईल. असं तुम्ही लव्ह मॅरेज म्हटलात की ना, हात वर केला. काय तुला काय प्रॉब्लेम आहे रे? लव्ह मॅरेज करायचं का तुला? नाही. बोल, काय बोलायचं होतं? माझं तसं म्हणणं नाही, परंतु हे कसं म्हणणं आहे मग? आता म्हटलं गेलं की मुलं मुली एकत्र असतात, याबद्दल पालकांचा खूप रोष असतो. कारण काही पालकांचं तर असं म्हणणं असतं, एक मुलगा आणि एक मुलगी मित्र असूच शकत नाही. कोण विचारतो पालकांना? पण अजून समाजांचाही रोष युवकांवरच असतो. अरे मतदान असतं तेव्हा मतदानात जर का बघितलं तर सर्वात जास्त प्रमाण तरुणांचं असतं. तरी मलाही कळत नाही, जो 18 वर्षाचा तरुण देशाचा पंतप्रधान निवडतो, तो आपली बायको निवडू शकत नाही का? मग नक्कीच त्याला तो अधिकार आहे, परंतु त्याला मला तरी असं वाटेल 18व्या वर्षापर्यंत तरी त्याला एवढं नॉलेज नसतं की आपण ही आपल्या घराची काळजी घेऊ शकेल का नाही. परंतु लव्ह मॅरेजमध्ये काही तथ्य आहे असं मला वाटत नाही. काय तुझं नाव काय? योगेश वाघ. ते बरं वाघ, हा बोल. कट्ट्यावरचा विषय आपण माणसांच्या प्रश्नाबद्दल बोलतोय बरं का? कट्ट्यावर जे आम्ही बोलतो ते सगळं म्हणजे असं फक्त मैत्री अनुभवतो. तिथे काही जातीवाद नाही, ही मुलगी हा मुलगा आहे बोलताना असं काही नाही. आम्ही सगळ्याच विषयावर चर्चा करतो. जसं प्रवीण बोलला, आम्ही कट्ट्यावर बोलताना पुस्तकांविषयी चर्चा करूत, परत आणखी एखाद्या कादंबरीवर चर्चा करूत, कविता कोणती तिच्यावर चर्चा करू. आता मलाही कविता लिहायला आवडते. त्याच्या काय सांगताय? वा 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 वा. कुठली आठवते का कविता? कवी आले की मला भीती वाटते बरं का. कवी थांबत नाहीत सुरुवात केली की, पण तरीसुद्धा ही संधी परत मिळत नाही म्हणून टाक. मी कॉलेजमध्ये असताना मी मुलांना सांगायचो की अरे मी कविता लिहिलेली आहे, मला वाचायची आहे. मुलं म्हणा की चहा पाच मग वाच. अरे म्हणजे जसं काय म्हणजे त्रासच आहे. मग आणखी एक वाचायची, वडापाव खाऊ घाल मग वाच. कवींची अवस्था फार वाईट, पण तुला तर आणायची संधी मिळते. बरं मी एक सांगतो, ते म्हणजे तिच्यावर लिहिलेली कविता. दुसरं कशावर लिहिणार? नाही ती म्हणजे याच्यात ती आहेच, पण मग याच्यात मी शाळेतली वेळ सर्वात महत्त्वाची तिला. ती रोजच दिसायची आणि माझ्याकडे वळून बघायची. ती शाळेतली वेळ दररोजच यायची. तिच्या त्या चोर नजरेला मी हळूच पकडायचो आणि तिचा तो डोळ्यातून. मी कुठं बघितलं, मी कुठं म्हटलं मला आवडत नाही म्हणून? असं नाही ना? नाही. तिच्या त्या डोळ्यातून झळकणारा माझा चेहरा मी बघायचो. तिचा तो सुंदर चेहरा रात्री स्वप्नात सुद्धा यायचा आणि त्या स्वप्नातून मला परत तो शाळेतल्या वेळेत न्यायचा. शाळेतल्या वेळेत नाही. वा 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 वा. काय बघा बरं. आणि लोक सांगतात की वाचत नाहीत वगैरे. विनायक रानडे, या पोरांचे कविता संग्रह काढा तुम्ही. काय मस्त आहेत. या इकडे, हिला काहीतरी बोलायचं आहे. काय तुमचं नाव? मनाली देवरे. काय म्हणाली? मी असं म्हणते की लव्ह मॅरेजविषयीचं सांगते मी. मॅडमांनी म्हटल्याप्रमाणे जोपर्यंत आपली मॅच्युरिटी येत नाही तोपर्यंत आपण हे डिसिजन घेणं खूप चुकीचं आहे आणि ते खरंच सत्यच आहे. कारण की आजकाल फक्त ह्या मॅडमांनी इकडे म्हटल्याप्रमाणे की एक ट्रेंड. मॅडमांनी का? हे मस्त शब्द आहे, मॅडमांनी. आवडलं मला. हां, ॲक्च्युली माझं D.Ed झालं आहे, त्यामुळे मला सवय पडली आहे. मॅडम हा शब्द नेहमीच तोंडात असतो. मॅडम छान आहे, पण मॅडमांनी हे मला फार आवडलं. हां, थँक्यू. तर मग असं म्हणायचं आहे मला की लव्ह मॅरेज म्हणतात की
पॅरेंट्स आता असं म्हणताना बरेचसे पॅरेंट्स मॅडमांनी पण बोलले की मी पॅरेंट्स आहे म्हणून. उद्या उठून जर एखादा दुसरा पॅरेंट्स असला आणि आपल्या मुलीने सांगितलं घरी की हा मुलगा मला आवडतोय तर याच्याशी मला इंटरकास्ट मॅरेज करायचं आहे, त्यावेळेस पालकांचाच मोस्टली विरोध असतो की तू इंटरकास्ट नाही करू शकत, आम्हाला समाज काय म्हणेल, आमच्या आजूबाजूचे राहणारे जे आहेत ते आम्हाला काय म्हणतील. पण त्यावेळेस हे समजून घेत नाही की ज्या 9वीत असताना किंवा 10वीत असताना मुली जे चुकीचं पाऊल उचलतात की डायरेक्टली न सांगता, घरात न सांगता पळून जातात, तर त्यावेळेस त्यावेळेस तो रोष असतोच समाजाचा. मग ज्यावेळेस मुली स्वतःहून घरी सांगतात, त्यांचा विचार मांडतात, त्यावेळेस पालक का समजून घेत नाही? अगदी फार महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण पालक समजून घेत नाही, त्या भीतीनंच उलट पक्षी अशी काहीतरी पावलं उचलली जातात. पण पालक अनेकदा काय असतात, पालक आणि काही पालिका पण फार महापालिका असतात, त्याच्यामुळे त्याही मुलीला समजून घेत नाहीत. हां, तुला काय बोलायचं आहे? हो सर, माझं नाव गोरे हर्षल. मी ग्रामीण भागातलं माझं 1ली ते 10वीचं शिक्षण झालं आहे. आणि खेड्यात काय असं नसतं की कट्टा वगैरे. खेड्यातलं माझे वाचनालयाबद्दल बोलायचं म्हटलं तर माझं 1ली ते 10वी जिथं शिक्षण झालं आहे तिथं कसं ग्रंथालय, ग्रंथपाल असं काही नसायचं. फक्त जर ऑफिसमध्ये गेलं मुख्याध्यापकांच्या तर तिथं एवढंच असायचं की ग्रंथपाल खांडेकर सर आणि ग्रंथालय नंबर, खोली नंबर 5, आणि तिथं जर जाऊन बघायचं तर मोडक्या वगैरे बेंच तुटलेल्या. म्हणजे जर खेड्यामध्ये आणि पुस्तक मागायला गेल्यावर तो ग्रंथपाल अशा चेहऱ्याने बघतो की जसं की आपण अपराधच करतोय. मला तेच सांगायचं आहे. आणि तिथं जर साहित्याचा खूप अभाव आहे खेड्यांमध्ये, ग्रामीण भागामध्ये. तिथे यांचा प्रभाव आहे का आपण बघूया. विनायक रानडे, या ग्रामीण भागामध्ये जिथे ग्रंथालयांची अशी अवस्था आहे, असं काय गोरे हर्षल, तो हर्षल गोरे म्हणत नाही, मी गोरे हर्षल, तर तो सांगतोय, तर खरंच अशा ग्रामीण भागात काय करायचं? बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये आम्ही सुरुवात केली, शाळांपासून सुरुवात केली की ज्या शाळेला वाचनालय नाही त्या शाळेत पण आपल्या पेट्या आता आदिवासी भागापासून सुरू झाल्यात. मला असं वाटतं की हा एकट्याचा प्रयत्न नाही आहे, फक्त आपण बोलण्यापेक्षा करत राहिलो आहे तर ते जेवढं मिळेल तेवढं आपण त्याच्या मागे लागू. मला परत एकदा या पिढीला असं सांगायचं की वाचनाचं खरं महत्त्व जर कळायचं असेल, मग ते शिक्षणासाठी असेल किंवा कुठल्याही, तुम्हाला जी माहिती मिळते ती जेव्हा तुम्ही पुस्तकात वाचून घेता किंवा वाचनाचा आनंद घेता, 5ची इंद्रिय तुमची जेव्हा कामाला लागतील तेव्हा तुमच्या डोक्यात जास्त ते पक्कं बसतं. कारण तुम्ही बघा, हातांनी पान उलटतो, स्पर्श आहे, तुम्ही वाचताना बोललात तर बोलणं पण होतं, ते कानांनी तुमच्या तेच ऐकलं पण होतं आणि डोळ्यांनी बघणं होतं. म्हणजे सगळी इंद्रिय एका ठिकाणी जर तुम्हाला हवी असतील तर त्याला फक्त पुस्तकच एक चांगलं माध्यम आहे. आणि त्याच्यातनं जर तुम्ही जे काय वाचाल एक पानभर, ते तुमच्या पक्क स्मरणात राहील. बरोबर. त्यामुळे सिनेमा बघताना सुद्धा या सगळ्या इंद्रियांचा उपयोग होतोच, कारण आपण बघत असतो, ऐकत असतो. स्पर्शाबद्दल मी बोलत नाही. बरं, तर एकूण हे सगळं जे आहे, मला वाटतं हिला काहीतरी बोलायचं आहे. हां, काय? आपण सिनेमे वगैरे बघतो त्याच्यातून, किंवा आपण स्टडीचा स्ट्रेस कमी करण्यासाठी मूवीज बघतो, गाणे ऐकतो. तर आजकालच्या पिढींना गाणे म्हटले की ते ढिंचॅक वगैरे गाणे, पासून ढिंचॅक फार सुरू आहे बाबा. हां, ढिंचॅक वगैरे गाणे हवे असतात. पण काही पण अशी पिढी आहे की जी अजून क्लासिकल म्युझिक ऐकते. असंच नाही की ते ढिंचॅक पण पाहिजे. पण आमचं आता कट्ट्यावर सुरू झालं की मी आता स्वतः क्लासिकल म्युझिक शिकते. अरे बाबा, काय शिकतेस? पुढे जरा, तू काय शिकतेस? हार्मोनियम आणि गिटार. कोणाकडे शिकतेस? गंगावती कारसुळकर मॅडम. व्हेरी नाईस. तर मी क्लासिकल म्युझिकचा विषय काढला की म्हणतात, यार धनू तू काय बोर करते, जरा ढिंचॅक काहीतरी होऊन जाऊ दे. मग माझं असं म्हणणं आहे की ढिंचॅक बरोबर सुद्धा क्लासिकलकडे लक्ष द्यायला पाहिजे आजच्या तरुण पिढीने. अगदी शास्त्रीय संगीतामध्ये, शास्त्रीय नृत्यामध्ये जी गंमत आहे ती गंमत कळलीच पाहिजे. पण म्हणून सिनेमाला सुद्धा कमी लेखायचं काही कारण नाही. रामचंद्र गुहांसारखा एक मोठा इतिहासतज्ञ, इतिहासकार असं म्हणतो की भारतपण याच्यामध्ये हिंदी सिनेमाचा वाटा फार मोठा आहे. हिंदी सिनेमानं भारताला भारत केलेला आहे. त्यामुळे हिंदी सिनेमा ही जी गंमत आहे त्याच्याकडे गंभीरपणे बघितलं पाहिजे आणि त्यातून मिळणारी मजा, आनंद, आणि इव्हन हिंदी सिनेमानं एका अर्थानं कलेलासुद्धा जे महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. त्यामुळे सिनेमा कळणं पण महत्त्वाचं आहे, पण त्याचवेळी शास्त्रीय संगीत, नृत्य पण कळलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही विभागणी होता कामा नये. म्हणजे उलाला तुम्हाला आवडतं म्हणून तुम्हाला शास्त्रीय आवडू नये असंही म्हणायचं कारण नाही. दोन्हीमधनं मिळणारा आपला आनंद आहे, तो आनंद घेता आला पाहिजे. दुबईहून आमचे मित्र आलेले आहेत. आता दुबईबद्दल काय बोलणार, म्हणजे दुबईमध्ये जे सगळं आहे ते सगळं असताना तुम्ही वाचन वगैरे कसं काय करता? म्हणजे नाही, बेसिकली म्हणजे माझं वैयक्तिक असं मत आहे की पीपल हू आर लिव्हिंग इन दुबई म्हणजे दे आर लकीएस्ट. कारण तिथे 114 वेगवेगळ्या ॲक्च्युली देशाचे लोक राहतात. तर पीपल विल गेट, म्हणजे स्पेशली मुलं, त्यांना सुबत्ता मिळते, कल्चर मिळतं. कारण 114 वेगवेगळ्या देशातल्या लोकांशी जेव्हा तुम्ही डे इन डे आऊट थोडंफार प्रमाणात डील करता तेव्हा तुम्ही वेगळ्या कल्चरशी एक असोशिएट होता.
तर त्यांना सुबत्ता मिळते, कल्चर मिळतं, पण साहित्य मिळत नाही ॲक्च्युली. आता ते काम विनायक रानडेजींनी केलेलं आहे, कारण त्यांच्या पेट्या वगैरे तिकडे पण मिळतात. दुसरी गोष्ट, भारताबाहेर मुंबईत पण पेट्या पोहोचल्या का? कठीण आहे बाबा यांचं. हां, मुख्य म्हणजे आता इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन सुरू झालं, नाही तर तुमचा वापर करून राजकारण्यांनी पेट्या कुठे कुठे नेल्या असते माहिती आहे का? काय बऱ्याच ठिकाणी आहेत जगामध्ये, नुसतं दुबईला नाही आहे. दुबईमध्ये आहे, नेदरलँडमध्ये आहे, टोकियोला आहे, अटलांटात आहे. आश्चर्य म्हणजे स्वित्झर्लंडला पण आहे आणि ऑस्ट्रेलियात पण आहे. स्वित्झर्लंडला पेट्या गेल्या, ती पेपरला बातमी आल्यावर सगळ्यांना हसू आलं, कारण इकडनं कोण लोक कुठल्या पेट्या पाठवतात आणि विनायक पुस्तकांच्या पाठवतो, ह्याच्यावरनं जोक झाले ते. पण माझं म्हणणं आहे, जिथे जिथे वाचायची इच्छा आहे अशा भूतलावर कुठेही आम्ही पोचू. स्विस बँकेतल्या तिजोरीसुद्धा यांच्या पेट्या सापडतील. काही सांगता येत नाही विनायक रानडेंचं. विनायक रानडेंचं वैशिष्ट्य असं की अपघात झाला या माणसाला, अगदी वाचले, म्हणजे जी वाचला त्यातून जे जीवदान मिळालं, त्याच्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे खंबीरपणे पुन्हा उभं राहून जे काम सुरू केलेलं आहे, ही खरं म्हणजे विजयघोषी वृत्ती आहे. आणि या पद्धतीनं पुन्हा एखादं प्रयोजन, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दिसते आहे की ज्याप्रमाणे बराक ओबामा मागं असं म्हणाले होते की कुठलाच माणूस आळशी नसतो, फक्त ज्या माणसांना प्रयोजन नसतं ती आळशी होतात. तुम्हाला एकदा प्रयोजन मिळालं की मला काय करायचं आहे, एकदा कॉज कळलं की आपोआपच तुम्ही खऱ्या अर्थानं कार्यक्षम होता, काम करायला लागता. मगाशी ग्रामीण भागातल्या मुलांचा उल्लेख झाला. तुम्ही ग्रामीण भागामध्ये सुनील पाटील शिकलात आणि नंतर नाशिकमध्ये आलात. हे जे ग्रामीण भागातल्या मुलांचं जगणं आहे आणि तो जो एक त्यांचा आवाज आहे, काय 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 सांगाल? मुळात ग्रामीण भागात अगदी खरं आहे की सुरुवातीला वाचनालय किंवा पुस्तकं हा कुठलाही प्रकार नव्हता. पण ज्यावेळेस मी काही वाचायला सुरुवात केली त्यावेळेस मला असं वाटलं की सुरुवातीपासून वाचायला नाहीच मिळालं म्हणजे तुम्ही काही करूच शकत नाही, असं मुळीच नाही आहे. म्हणजे अगदी तुम्ही अर्ध आयुष्य झाल्यावर जरी वाचायला मिळालं तरी तुम्ही काही करू शकतात. म्हणजे सगळं काही पुस्तकानेच घडतं असं काही नाही. पण एक मात्र नक्की की आजचा जो ग्रामीण मुलगा आहे किंवा साहित्याचे विषय जरी असलेत, हे ग्रामीण भागाकडे झुकणारे जास्त आहेत. कवितासुद्धा ग्रामीण भागाकडल्या कडच्याच जास्त आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये जे काही प्रमाण आहे, स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा पोस्ट मिळवण्याचं प्रमाण ग्रामीण भागातल्या मुलांचं बऱ्यापैकी जास्त आहे. म्हणजे आता तुम्ही ग्रामीण भागातले असू द्यात किंवा शहरी भागातले असू द्यात, गरीब असू द्यात किंवा श्रीमंत असू द्यात, तुम्हाला आता यश मिळण्याचे चान्सेस 100% आहेत. अगदी खरं आहे. म्हणजे तुम्ही ग्रामीण भागातले आहात हा काही खरं म्हणजे आता मुद्दा राहिलेला नाही आहे. आणि आता एकूणच शहर गाव यांच्या जीवनशैलीमध्ये सुद्धा आता कमालीचं साधर्म्य येत चाललेलं आहे. पण तरी ते प्रश्न वेगळे, त्याच्याबद्दल आपण सातत्यानं बोलत असतो. काय तुला बोलायचं आहे? सर, ग्रामीण भागाचा विषय निघाला म्हणून बोलतो. कुठला तू? मी प्रॉपर नाशिकचं, पण माझं गाव सिन्नर तालुक्यात पाटोळे. तर पाटोळा तालुक्यातील 3 मुलं आज IAS करत आहेत, IAS झालेले आहेत. महाराष्ट्रात ते 4थ्या आलेत. की माझं असं म्हणणं नाही की ग्रामीण भागातले मुलं अभ्यास नाही करत. तर त्यांना अभ्यास करायचा तर कोणत्याही पद्धतीने अभ्यास करू शकतात, IAS होऊ शकतात. आज माझ्यापुढे 3 ते 4 उदाहरणं आहे माझ्या स्वतःच्या गावातले, जे आज स्वतः IAS आहे आणि ट्रेनिंग घेत आहेत डेहराडूनला. अच्छा, त्यामुळे असं यश मिळण्याची संधी प्रत्येकच भागातल्या मुलांना आहे. तुम्हाला काय बोलायचं आहे? हां सर, ग्रामीण भागाचं म्हटलं तर मी स्वतः पण ग्रामीण भागात काम करते. कुठलं गाव? चाळीसगावला. तिथं आदिवासी शाळा आहेत आमच्या. पण जेव्हा आम्ही बघतो की आमच्याकडे जेव्हा आदिवासी मुलं येतात की खूप परिस्थिती वाईट आहे. ग्रामीण भागातली म्हटली तर आपण खरंच वाईट आहे. त्या मुलांना म्हणजे 5वी-6वीचा मुलगा असला तरी आईपासून सुरुवात करणं आहे. त्याच्यामुळे जेवढं आहे, जेवढ्या लोकांपर्यंत पोचता येते तेवढं पोचण्याची गरज आहे ग्रामीण भागापर्यंत तरी. म्हणजे जोपर्यंत वाचणार नाही, ठीक आहे, बाकीच्या टेक्निक म्हणजे आपण म्हटलं आपण पुढे येतो आहे, शहराचा विद्यार्थी पुढे येतो आहे, पण तेवढ्या गोष्टी पुस्तकं सोडा, बाकीही गोष्टी काही नाही आहे ग्रामीण भागामध्ये. त्याच्यामुळे त्या मुलांना गरज आहे पुढे, आणि त्यांच्यामध्ये खूप म्हणजे खूप ताकद आहे पुढे येण्याची. म्हणजे थोडंफार जरी त्यांना हे केलं तर त्यांचं माइंड असं आहे की खूप पुढे जाऊ शकतात ते मुलं. त्याच्यामुळे गरज आहे ग्रामीण भागावर पण. विनायक रानडे, खरं म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांच्या अनुषंगानं तुम्हाला बरंच काही काम करावं लागणार आहे. तिथे सगळ्या साधन सुविधा देण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे. तुझं नाव काय? नलिनी पाटील. तुम्हाला काय बोलायचं आहे? हो, आपण म्हणतो की वाचनाचं युवक पिढी करत नाही, करते, परंतु नुसतंच पुस्तकातून वाचन केल्यापेक्षा त्याच्यात जे काय आहे त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला नेट, इंटरनेट, फेसबुक वगैरे त्याच्यातून पण आपण ॲप्लिकेशन करू शकतो. त्याच्यामुळे फक्त पुस्तक नाही वाचलं पाहिजे, त्याच्याबरोबर आपल्याला भूतकाळाबरोबर फ्युचरचा पण विचार करायचा. म्हणून आपण इंटरनेट, फेसबुकचा पण यूज केला पाहिजे. हो, निश्चितच. जसं की मगाशी मॅडमांनी प्रश्न मांडला की मुलं शास्त्रीय संगीताकडे जास्त वळत नाही आणि आजची बहुतांश पिढी आहे त्यात. पण मला एक असं वाटतं की विशिष्ट तरुण वर्ग जो आहे तो त्या कलेकडे वळतो आहे. मात्र बहुतांश तरुण वर्ग हा पाया विसरतो आहे. पण वरचे जे काय आहे, जो पाया विसरत चालला आहे, जसं यांनी पण सांगितलं की 5वीच्या मुलांना देखील आम्हाला आईपासून सुरुवात करावी लागते. आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या बहुतांश मुलांना 12 खडी जर म्हणायला लावली तर ती 12 खडीसुद्धा पूर्ण आपण शुद्ध. मला सांगू नको सांग.
नाही तुम्हाला नाही, पण बहुतांश तरुण वर्गाला आत्ता त्यांनी त्यांच्या स्वतःला मनाला प्रश्न विचारावा की पूर्णपणे बाराखडी त्यांना म्हणता येत नाही. एवढं मला सांगायचं होतं. धन्यवाद. मला असं वाटतं की हे सगळे मुद्दे जे आहेत ते सगळे मुद्दे आहेत, पण पालकांच्या अनुषंगानं तुम्ही मगाशी बोलत होता, मुलं बदलत आहेत आणि पालकत्वसुद्धा बदलतं आहे. तुम्ही मगाशी पालकत्वाचा उल्लेख करताना असं म्हटलात की पालकत्व हे सुद्धा एका अर्थाने विद्यार्थी असणं असतं. म्हणजे मी काहीतरी मुलांना घडवते वगैरे असं म्हणण्यापेक्षा मी पालक म्हणून घडणं हा पण एक फार महत्त्वाचा भाग असतो. काय होतं आहे की जग बदलतं आहे आणि मुलं आपोआपच बदलत आहेत, पण आपल्याला पालकांना मात्र फार ठरवून बदलावं लागणार आहे. अशावेळी पालकत्वासमोरचं सगळ्यात महत्त्वाचं आव्हान कुठलं आहे? हे सोशल मीडियाच हे आमच्या समोरचं आव्हान आहे सध्या. आम्हाला मुलांचं जेवढं वय आहे तेवढंच आमचं पण वय आहे, कारण ते झाल्यावरच आम्ही पालक झालेलो आहोत. त्यामुळे हे आमचंही घडणं आहे. आम्ही पण हे मीडिया शिकतोय. कुठल्याही गोष्टीचे आम्ही लहानपणी आपण लिहायचो निबंध, विज्ञान शाप की वरदान, तसंच काहीतरी अशा बाबतीत होतं आहे की सोशल मीडिया शाप की वरदान, तो कसा घडवायचा, त्याचा वरदान करून घ्यायचा का शाप करून घ्यायचा हे आपल्याला ठरवायचं आहे. सोशल मीडियाचं आव्हान आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या बदलाशी जुळवून घेणं, माध्यमं, मुलं बोलत आहेत, विस्कळीत बोलत आहेत, पण जे त्यांना हवं ते बोलत आहेत, या प्रकारे बोलणं फार महत्त्वाचं आहे. आणि पाठ केल्यासारखं बोलण्यापेक्षा सुद्धा त्यांना प्रत्येकाला सुटं जे वाटतं आहे त्यातनं आपल्याला एकसंधपणे नक्की काय चाललं आहे मुलांच्या मनात हे शोधावं लागणार आहे. अशावेळी आता वाचनाचा प्रसार याच्या संदर्भात पण तुम्हाला काही इनोव्हेटिव्ह बदल करावे लागणार आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही भाषा बदलली, मराठीची इंग्लिशमध्ये तुम्ही आता सुरू केलं, किंवा बाकी व्यवस्थापन तुमचं बदललं, सीमा ओलांडल्यात, बाकी देशांमध्ये गेलात, या सगळ्यामध्ये आता तुम्हाला आणखी कुठले बदल या तुमच्या चळवळीमध्ये करणं नजीकच्या काळात महत्त्वाचं वाटतं? बदल करणं म्हणणं जरा थोडंसं हे होईल, कारण ऑलरेडी आपण बदल केला आहे. आपण पहिलं पाऊल उचललं आहे की ज्याकडे आता समाज वळतो आहे, तर आपण त्याची सुरुवात केली अंधांपासून. महाराष्ट्रभरातल्या सगळ्या अंध शाळांमध्ये आपण बोलक्या पुस्तकांच्या ग्रंथपेठ्या सुरू केल्यात. ह्याच्या मागचा अगदी साधा हेतू असा आहे की लोकांना जर आता पुस्तक घेऊन वाचायला वेळ नसेल तर ते विचार मी त्यांना ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून सुद्धा पोचवू शकेल, म्हणून आपण ती सुरुवात केली. आता नॅब बरोबर आम्ही असोसिएशन करून प्रतिष्ठाननी महाराष्ट्रातल्या 70 ब्लाइंड स्कूलला फिरत्या ग्रंथपुस्तकांच्या ज्या पेट्या आहेत बोलक्या त्या दिल्या. म्हणजे हळूहळू मला त्याच्यातनं डिजिटलायझेशनकडे पण जाता येईल. कारण ठीक आहे आपण म्हणतो पुस्तक पुढे माध्यमं बदलणारच आहेत, किंडलसारखंच अजून काहीतरी शोध असा पण लागेल की मी उभा आहे आणि समोरच्या भिंतीवर माझं पुस्तक. पण किंडलमुळे समजा पुस्तकं किंडलवर आली तर काय वाचन सुरूच आहे ना, मी त्यात काही बिघडत नाही. आत्ता असा विषय निघाला की पालकांच्या दृष्टीने पण समजून घ्यायला हवं. पण जर पालकांनी सांगण्याचा जो वे असतो, म्हणजे कसं की आता सपोज एखादा म्हणजे मुलगा आहे आणि तो काहीतरी वाईट गोष्टी करतोय, इंटरनेट आहे त्याचा उपयोग होणार ऑब्व्हियसली, पण इंटरनेटचा उपयोग कसा करायचा, का करायचा, किंवा पालकांनी नुसतं हे नाही सांगायला पाहिजे तू हे नको करू, पण त्याच्यानंतर प्रतिप्रश्न हा येणारच की का नको आई. मग त्यावेळेस आईने जे सांगायचं असतं की आईने काय सांगायला हवं, त्याचे वाईट आणि चांगले परिणाम दोन्ही सांगायला हवे. फक्त हे नको सांगायला की तू फक्त हे करू नको ते करू नको, त्याचे जे परिणाम आहेत ते तुम्ही आधी सांगा ना की ते चांगले आहे की वाईट आहे. मग त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला किंवा त्या मुलाला ठरवू द्या की याचे चांगले किंवा वाईट परिणाम. त्याच्यावर मग डिपेंड आहे की तो मुलगा त्या गोष्टीकडे जाणार की नाही जाणार. जर ह्या वेळी जर पालकांनी विचार केला तर नक्कीच ही पिढीसुद्धा विचार करेल, स्वतःहून विचार करून त्या गोष्टीचे परिणाम त्यांचा विचार करेल आणि मग नक्कीच पिढीसुद्धा सुधारू शकते. आणि इंटरनेट जे आहे ते आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी आहे आणि हे कसा वापर करायचा हे टोटली आपल्यावर डिपेंड करतं. म्हणजे इंटरनेटवर दोन्ही गोष्टी आहे, चांगल्या पण आहेत. बरोबर, इंटरनेट चांगलं आहे, वाईट आहे. एकूण या सगळ्या मुलामुलींशी आपण गप्पा मारतोय आणि ही सगळी तरुणाई त्यांच्या मनातल्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करते. मला हे माहिती आहे की ते इथे सगळं काही बोलणार नाही, त्यांच्या कट्ट्यावर जावं लागेल, त्यांना समजून घ्यावं लागेल. पण मगाशी एका पालकांनी सांगितलं ते फार महत्त्वाचं आहे की जेवढं मुलांचं वय आहे तेवढंच आमचंही वय पालक म्हणून आहे. त्यामुळे जेव्हा मुलगा मुलगी जन्मते तेव्हाच तुमचाही जन्म होतो पालक म्हणून. त्यामुळे पालकांनीसुद्धा आपण काहीतरी उपदेश करणारे आहोत याच्यापेक्षासुद्धा आपणही समजून घेत आहोत आणि ही मुलंही आपल्याला काही सांगतायत, नवजग समजावून सांगतायत या पद्धतीनं बघितलं. आणि उगाच कुठल्याही नव्या गोष्टीनं घाबरून जाण्याऐवजी त्याच्यासोबत जर आपण गेलोत, आपण बघतो आहोत की एकीकडे ही सगळी माध्यमं आहे, सगळा गोंधळ आहे. म्हणजे आमच्याकडे व्हॉट्सॲप ग्रुप्सवर सुरू असतं की बरं झालं बाबा हा सगळा गोंधळ यायच्या आत 10वी आणि 12वी आपली पास झालो आपण, नाही तर काही खरं नव्हतं. पण ही मुलं मात्र या सगळ्या गोंधळासह 10वी 12वीला उत्तम मार्क्स मिळवत आहेत, बाकीकडे चांगली प्रगती करत आहेत. याचा अर्थ असा आहे की या सगळ्या माध्यमांसह या सगळ्या गोष्टींसह कसं पुढं जायचं हे त्यांना समजलं आहे, त्यांना त्यांची एक भाषा आहे, ती भाषा कळलेली आहे. आणि हे सगळं होत असताना वाचनाचा नवा रोल काय असणार आहे. विनायक रानडे ज्या पद्धतीनं सांगतायत की हे सगळं जरी असलं
नवी माध्यमं आहेत वगैरे सगळं बरोबर आहे, माध्यमांची तंत्र बदलतील, पण बेसिक जे कंटेंट आहे, बेसिक जो इसेन्स आहे तो मात्र कायम असणार आहे आणि तो जपण्याचा प्रयत्न विनायक रानडे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या सोबतीनं इथं गेल्या अनेक वर्षांपासून करतायत. आता हा प्रयत्न जगभर जवळपास होतो आहे आणि त्यातून लोकांना मराठी, इंग्रजी ही पुस्तकं वाचायला मिळत आहेत. हे पण फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे एकाच वेळी हे सगळे पैलू या निमित्तानं पुढे आले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला एक मस्त शिट्टी मगाशी ऐकता आली. शिट्टी मला फार आवडली. तुझं नाव काय? मोक्षदा. तर समारोप करताना तुझी शिट्टी झाली पाहिजे. हां, समारोप करताना शिट्टी झाली पाहिजे. येस, या सगळ्या तरुणाईचे सगळ्यांचे आभार. विनायक रानडे, प्राध्यापक सुनील पाटील, या सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार. आज थांबूया इथंच. पुन्हा भेटू येत्या सोमवारी रात्री 8 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.